तर साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा। माजी खासदार रणजित निंबाळकरांनी ही मागणी केलेली आहे। या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी रणजित निंबाळकर यांनी केली आहे। फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरलाय। या घटनेने फलटण तालुक्यावर जणू काळा ठिपका उमटल्याची भावना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे। तर या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा यासाठी भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केलेली आहे। फलटणमध्ये झालेल्या या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी एक फलटण तालुक्याला एक काळिमा लागलेला आहे आत्महत्येच्या नुसार, आणि या विषयाची गांभीर्याने दखल जेवढी घ्यावी तेवढी कमी आहे। निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून CDR असतील, व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे। संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारही बाजूंनी 4 डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा, आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिव्हेंट करता येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।